रूप पारता लोचनी
गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा
Thank you.
बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी पांडुरंगा करू प्रथम सद्गुरुदास तुका ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ध्यानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वंशादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जयांचा जणी जन्मनामात झाला जयांनी सदा वास नामात केला जयांचे मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार माझा सद्गुरु श्रीपाद मूर्ती नमस्कार माझा सद्गुरु रामदास मूर्ती गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो Om Namo
चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचन अतिवारिका तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याचे आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी माझी वाणी तुझे वरदे माझी वाणी तुझे वरदे गुणाना श्री संताची माथा चरणावरी साष्टांग एकरी दंडवत प्रस्तुत प्राप्त प्रसंग या ठिकाणी चालू असलेला गोकुळाष्टमीचा सोहळा आणि त्याचा काला तुम्ही सर्व बांधवांनी मिळून अगदी चांगल्या पद्धतीने आणि खूप कष्ट करू तसं आमचं येणं व्याज होतच नव्हतं म्हणा पाथर्डीच्या त्या वड्याला मोठा पूर आला आणि पाणीच पाणी शिरगडी वाहून जाता जाता वाचलंच आपला तर अशी परिस्थिती पण तुमचा भाव दृढ आहे आणि म्हणून येणं झालं आमचं नाहीतर तुम्हाला महाराजांवर भागवावं लागलं असतं परंतु असो देवाला रस्ता दिला तुमच्यापर्यंत यायचा तुमचा मी भाव दृढ आहे म्हणून नाही तर मनात भाव नसल्यावर नुसता देवदेव करण्यात तरी काय अर्थ आहे नाही का अरे मनी नाही भाव मनी देवा मला पाव देवा आशानी पावायचा नाही देवा बाजारचा भाजीपाला नाही देवा बाजारचा भाजीपाला नाही देवा बाजारचा भाजीपाला देवा आशानी पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे तुमचा दृढ भाव आहे कसा आहे दृढ आहे करायचंच काही हो पाऊस येऊ नाही तर काही नाही येऊ मला सकाळी कळलं म्हणले पाऊस लय चाललाय आणि काला काय होणार नाही बरं का बाबा म्हणलं बरं झालं मी बी पुरात अडकून बसलोय आता कसं काय करायचं आणि कडी बाजूची फोन आला म्हणले करायचा कार्यक्रम करायचा म्हणलं आता नाही गेलं तर अनिल रावण ते तर आमचं पुस्तकातच पाहिजे म्हणलं जायला तर पाहिजे ना आता नाही का नाही तर पुढारी लोक आम्हाला काय सुट्टी देणार नाही असो घडलं येणं तुम्ही रात्रीच्या धरून अगदी जोरदार कार्यक्रम चाललेला आहे तुमचा असे बघा यांचं बडबड करू नका तिकडे बडबड करू नका विठाला आणि ज्या अट्टहासाने आपण हा कार्यक्रम करतो हा अट्टहास आहे आणि अट्टहास कशासाठी गोकुळ अष्टमी आहे
गोपाळांचा सण आहे. कुणाचा? तुम्ही आम्ही गोपाळाचा आहोत. तुम्ही बी गोपाळ ना आम्ही बी गोपाळ. आलं लक्षात? नुसते नावाचं गोपाळ राहून चालणार नाही आपल्याला. खरं गोपाळ झालं पाहिजे. आलं लक्षात? त्यावेळेस आपण त्यांच्या संग होतोच की. गोपाळ नव्हतो का आपण त्यांच्या संग? है की नाही? देव भगवान परमात्मा आणि त्याचे सहकारी होते गोपाळ. गोपाळ म्हणजे काय आधी हे समजून घेतलं पाहिजे. गोपाळ कशाला म्हणायचं? गोपाळ ही काही जात नाही. गोपाळ ही काही जात नाही. गो नाम इंद्रिय, पाळ पाळणारा म्हणजे इंद्रिय ज्याच्या अधीन आहे तो गोपाळ. काय अधीन पाहिजे? इंद्रिय म्हणजे पहिली जिभली अधीन पाहिजे. कोणची? जीभ. काय खावं हे कळलं पाहिजे गोपाळ. नंतर काय ऐकावं हे कळलं पाहिजे तो गोपाळ. नंतर काय पाहावं हे कळलं पाहिजे तो गोपाळ. ज्याच्या इंद्रिय अधीन आहे त्याला गोपाळ म्हणतात. गो नाम इंद्रिय, पाळ नाम पाळणारा. त्याला काय इंद्रियाच्या जो अधीन आहे तो गोपाळ नाही. म्हणजे मनाला वाटायचं तिकडच पळायला लागला त्याला गोपाळ नाही म्हणायचं. मनाला वाटतंय मन तिकडं पळायला लागलं त्याच्या मागे जो पळतो तो गोपाळ नाही. त्या मनालाही आपल्या अधीन करतो तो गोपाळ. तुमच्या लक्षात आलं गोपाळ म्हणजे काय नेमकं? तसं तुम्ही बी गोपाळ आणि आम्ही बी गोपाळ. पण जर गो म्हणजे इंद्रिय पाळली म्हणजे इंद्रिय अधीन केली तर आपण गोपाळ ठरू. नाही तर मग आपल्याला नुसतं गोपाळ म्हणून घ्यायचं काही कारण येत नाही. विठाला गवळणींनी इंद्रिय ताब्यात घेतली. गवळणींनी काय केलं होतं? इंद्रिय ताब्यात घेतली. इंद्रिय कामाला लावायचं आपल्याला. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष. तिकडे काय बघत आता कीर्तन मी उभा राहिलोय ना कस तरी भिजत येऊ. आता माझ्याकडे बघायचं. आता काय मी सांगतोय तेवढं तास दीड तास ऐकायचं. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. डोळ्यांनी काय बी नाही बघायचं. नाही तर आता मोबाईल गेले काय बी बघत डोळे. गोपाळ त्याला नाही म्हणत. डोळ्यांना वळण लावलं त्यानं. काय पाहायचं? डोळे तुम्ही घ्या रे सुख. कशाचं सुख घ्या? पहा विठ्ठलाचे मुख. डोळ्यांनी काय पाहिजे? आपण बघतोय का? नाही पाहत. तुम्ही ऐका रे कान. काय ऐकायचं कानाने? तुम्ही ऐका रे कान माझ्या विठ्ठलाचे गुण. है की नाही? मनात येथे धाव घेई राही विठोबाच्या पायी. असं ज्याने इंद्रियांना वळण लावलं तो खरा गोपाळ. नाहीतर निस्ता नावाचा गोपाळ. भगवंताच्या बरोबर होते, कृष्णाच्या बरोबर कोण होते? गोपाळ होते. पण कसले होते मी तुम्हाला सांगितलं. हा कसले? ज्याला छंद लागला. कोणाचा छंद लागला? देवाचा छंद लागला. गोविंद 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 गोविंद
गोविंदाचा छंद, कृष्णाचा छंद ज्याच्या मनाला लागला. आता आपल्या मनाला लागतोय का? आपण माकडासारखे. माकड एका जागेवर बसतं का कधी? वळ 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 वळ, तिकडे खाजर तिकडे खाजर तिकडे खाजर असं. आपण गोपाळ जर असेल तर आपल्या मनाला छंद लागला पाहिजे. कोणाचा? गोविंद. नाही तर मग जुळणार नाही. आलं लक्षात? नाही तर मग माकडासारखं असून जमणार नाही. एकदा इकडे लक्ष द्या. हे तुम्ही बांधारे पटकेन गड्यावर एकदा ती गडी माझ्याकडे बघा ना, तुमच्याकडे बघा ना, अर्ध तिकडे बघा तर अर्ध मलाही कळा नाही नेमकं काय. तू बांधावर पटके ऐकतच नाही. गोकुळात काय असं होतं का तेव्हा कालला? विठाला विठाला ज्याचं मन गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया वेद नाही देवातया. हा जुळला आता जुळला. बघा इकडं आता जमला आता जमलं. हा ए पाटकी द्या, घ्या गाठण देऊन घ्या. लय वळू नका, ती पडन खाली पण नाही पडत. रामदेव एकदाच काम होऊन गेलं ना, एकदा कानामाग टाकली गोष्ट म्हणजे मग जमली. बसा आता खाली तिथंच आणि माझ्याकडे लक्ष द्या. विठ्ठला विठ्ठला आज मी गोपाळाचं वर्णन सांगतोय. हा देव कुणासाठी आला? गोकुळात कुणासाठी आला? गोपाळांसाठी आला. गोपाळ कुणाला पाहायचं? ज्याच्या डोळ्याला छंद लागलाय देवाला पाहायचा, ज्याच्या कानाला छंद लागलाय देवाचा ऐकायचं, ज्याच्या मुखाला छंद लागला कशाचा? गोविंद गोविंद. ज्याचं मन भगवंताच्या चरणापाशी विलीन झालेलं आहे त्याला गोपाळ. आपलं मन आहे का देवापाशी विलीन? नाही ना. गडी तिकडे जातं, गडी तिकडे जातं, कुणीकडे पळत. बरं आपलं काय साधे आहे का? बहिणाबाई वर्णन करतात मनाचं. मन ओढाय ओढाय जसं उभ्या पिकात केवळ केवळ
काय काय? वढाळ आणि चंचल या दोन प्रवृत्त्या ज्याच्याकडे आहे त्या दोन प्रवृत्त्या ज्याच्याकडे आहे त्याला कधीही गोपाळ म्हणता येणार नाही. त्याचं मन चंचल आहे. कसं? माकडावानी. माकड चंचल असतं की नाही? किती चंचल सांगितलं माकड. एक जणाकडे दोन प्राणी होते. एक प्राणी होता बोकड आणि दुसरा प्राणी होता माकड. आता ते मदारी त्याचा खेळ चालायचा बोकडाचा आणि माकडाचा. तर एक नदी होती अशी तुमची नदी सारखी आणि नदीतून त्याला पडेल्या गावाला जायचं होतं. पडेल कोणचं गाव आहे? समजा राजापूरला जायचं त्याला खेळ करायला. पण जायचं कशात? मग नावाड्यापाशी गेला. नावाड्यापाशी गेल्याच्या नंतर नावाड्याला म्हणला आम्ही 3 जण जोडीदार आहे, आम्हाला पड्याला जायचे. म्हणला 50-50 रुपये द्यावं लागतात तिघांची. काय हरकत नाही. आणि मग त्यांनी ती 2 जोडीदार आणली त्याची. कोण कोण? माकड आणि बोकड. म्हातारे ना. नावाडी म्हणला बोकडाला घेईन पण माकडाला काय घ्यायचं नाही बा नाव. म्हणले का? ते रे खतरनाक असतं म्हणला. ते गप बसत नाही, ते नाव गुडवीन माझी. एक तर माझा उदरनिर्वाह त्याच्यावरच आहे. नाही म्हणला, नाही माकड माझ्या ताब्यात म्हणला. नाही म्हणला घेणारच नाही. म्हणला डबल पैसे देतो बा. किती पैसे देतो? डबल देतो. पण आमचं माकड घ्या. नको म्हणला. डबल असलं तरी तू माकड नको आम्हाला. म्हणला टिबल पैसे. मग याच्या तोंडाला पाणी सुटलं. कोणाच्या? नावाड्याच्या. आणि मग यांनी 3 जोडीदार घेतली आत. बोकाड, माकड आणि मदारी. आता निम्यात गेल्या की बोकाड शांत बसलो होतं आपलं रोध करीत, पण माकड ग बसलो. हा, ज्याचं माकडासारखं मन असतं ना ते कधीच ग बसू शकत नाही. त्याला नकलीन याच्या संग बोलून त्याच्या संग बोलून असंही ठरलं. आणि मग गंमत अशी झाली, माकड म्हणलं मी इतक्या वेळ गप कसा? लका यांचा कार्यक्रम तर लय रंगात आलाय, मी गप कसा? माकडाने एक काडी उचलली अशी आणि बोकडाच्या नाकात घातली. आता ती बोकाड डोळे दाखवून रोज फिरत होतं ना, माकडाने काडी उचलली बोकडाच्या नाकात घातल्यावर बोकाड जिचकाट टाणकुनी उडालं. ती नाव एका बाजूला कलांडली. नावाडी पाण्यात, नाव पाण्यात, मदारी पाण्यात, बोकाड पाण्यात आणि माकड बुडून गेलं. एवढा खेळ कुणी केला सगळा. म्हणून माकडाच्या अवलादीची गोपाळ होऊ शकत नाहीत कधी. कारण माकडाची चंचलता फार डेंजर आहे. हा, माकडाची चंचलता डेंजर आहे. आणि दुसरी गोष्ट त्याचा दुसरा गुण काय आहे? ते वढाळ आहे. बघा आता तुम्हाला जर म्हणलं ना, अरे गोकुळ अष्टमी आहे, जरा 2 दिवस जरा अंडी खाऊ नको, तो ऐकणारच नाही. वढाळ आहे ना. किती वढाळ? बहिणाबाई सांगतात, मन ओढाय ओढाय उद्या पिकातल दूर, किती हाकला फिरी जाय पिकावर. मी गोपाळाचं लक्षण सांगतोय. ज्यांच्यासाठी देव गोकुळात आला ते कोण? गोपाळ. गोपाळ कोणाला म्हणायचं? ज्याला छंद देवाचा लागलाय त्याला, ज्याचं मन देवाकडे धाव घेतय त्याला. पण ज्याचं मन दुसरीकडे धाव घेतय तो गोपाळ होऊ शकतो का? नाही, तो गोपाळ होऊ शकत नाही. मग दुसरा स्वभाव काय आहे? ओढाळ. किती ओढाळ? एका राजाने दौंडी दिली. ज्याची शेळी माझ्या दरबारात येऊन काहीच खाणार नाही त्याला 2 लाख रुपये देणार. किती? माझ्या दरबारात येऊन काय खाल्लं नाही पाहिजे शेळी. आणि त्या राजाने काय केलं? इकडून कडधान्य सगळं मोडाल्याला ठेवलेलं, इकडून हिरवा सगळं पालेभाज्या ठेवलेल्या, घास बका सगळं ठेवलेलं, आणि शेळीमधून न्यायची. तिने हे बी खाल्लं नाही पाहिजे आणि ते बी खाल्लं नाही पाहिजे. तिला मुसकं घालायचं नाही. आता प्रत्येक जण शेळी घेऊन जायचा, पण ती खायची. कायकांनी भुसा घालून पेंड घालून ठेक्टम केली शेळी. पार अशी जाडजूड फुटण अशी झाली शेळी. लुड करीत चालली, पण ती बी घास खाल्लाच. एकाची ती वडाळ आहे ना, बसायचं असं वडाळ आहे. आता ह्या वडाळाला करावा काय बा? बऱ्याच लोकांनी काय करावा अरे म्हणजे राजाराम बाबाकडे काहीतरी ट्रेनिंगचं साहित्य आहे, तिकडून न्यावा तिला.
मग नेली शेळीला तिथं. शेळीला गुरुपशी नेल्यानंतर म्हणले गुरुजीला नेमकं करायचं काय? काय नाही, सोपं नाही, ते काय अवघड नाही, तुम्ही काय चिंता करू नका. म्हणले काय करायचं? सकाळच्या पारीला सोडायची आणि काळ्या रानात नेऊन बांधायची. हिला पाणी द्यायचं नाही आणि खायला बी द्यायचं. कुणाला? शेळी. आणि घरी त्यांनी राजाने जसं बनवलं होतं का तसंच कट्ट बनवलं दोन. इकडं मोडाचं धान्य, इकडं हिरवा पालेभाज्या, घासून मकान सगळं ठेवलेलं. आणि शेळी संध्याकाळी आणायची, मधून घालायची आणि माग एक टिकूर घ्यायचं. खूप आवडतं चांगलं, असं कुऱ्हाडीचा दांडा असतो ना अंगात तसला, आणि माग चालायचं. तिने इकडं तोंड केलं का बापुनी बरगाडात घालायचं. ट्रेनिंग येते. इकडं तोंड केलं का तिच्या बरगाडात घालायचं. असं करत 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 ती शेळी अशी माग बघायची. आणि तिचा जो मालक होता ना तो असं टिकूर हलवायचा. इकडे असं बघितलं की त्याला टिकूर दिसायचं. कुणाला? शेळीला. इकडं तोंड करीत नव्हती, इकडं तोंड करीत नव्हती, सरळ चलायची. अशी किती दिवस ट्रेन केली? नाही, कशाला? 5 दिवसात फुल ट्रेन, फुल. शेळी इकडं निसती अशी बघायची, तुरु तुरु पुढे चालायची, काही खात नस. आणि नेली राजाच्या दरबारात. राजा साहेब, आपली शेळी काहीच खाऊ शकत नाही. म्हणाला का? लोकांनी टम करून आणल्या शेळ्या. पार फुटोसतो. इथं आला तर तिने घास हाणलाच, मोड हाणलाच म्हणली शेडा. आणि तुझी शेळी तर पार बरगाडाला बरगाड चिकाटलं. 5 दिवस उपायचीच होती ना ती. बरगाडाला बरगाड चिकाटलं म्हणतो काय खाणार नाही. म्हणलं राजेसाहेब ट्रेनिंग दिली. राजाराम बाबा ट्रेनिंगला नेली होती मी कोळगावला. ती खाऊच शकत नाही काही. आणि खरोखर मधून घातली ना शेळी. फक्त म्हणला माझ्या तिला तिच्या मागं चालायचं, मला परवानगी दे. मागं टिकुरा असा हलवायचा, शेळी अशी कानी बघायची, पुढं चालायचं. इकडून तिकडं गेली पण शेळीने इकडं तोंड केलं नाही, इकडं तोंड केलं. तसं तुमचं मन वडाळ आहे ना? वडाळ का नाही? मग ज्याचं वडाळ असेल त्यासाठी हा ट्रेनिंग पाहिजे. त्याला ट्रेनिंग पाहिजे. कुणाचं मन ऐकत नाही माझ्याकडे आणा, त्याला मी बरोबर ट्रेन कसं करायचं तुम्हाला शिकाव. पण जर मन ट्रेन झालं तर तेच खऱ्या अर्थानं भगवंताची प्राप्ती करून देतं. काय करून देतं ते? भगवंताची प्राप्ती करून देतं. म्हणून मन ट्रेन झालं पाहिजे. आलं लक्षात? आता कसं ट्रेन करायचं कळलं तुम्हाला? कुणाची जिबली वळवळ करते सांगा मला? हा, कुणाची करती? ट्रेनिंग आहे आपल्याकडे, फुल ट्रेनिंग आहे. हा, पण ज्यावेळेस याच मनाला छंद लागतो देवाचा, देवा मी देवाचा, तुमच्या एवढंच प्रेम. तुमचं किती प्रेम? तुम्ही पाऊस आला तरी मागे सरला का नाही? तुमचं जेवढं प्रेम देवा तेवढंच गोपाळांचं सुद्धा प्रेम होतं. म्हणून देवाला गोपाळांसाठी गोकुळात यावं लागलं. लक्षात आलं तुमच्या? एका गोपाळांसाठी आले आणि दुसऱ्या गवळणीसाठी आले. आता गवळण कशाला म्हणायचं? गोपाळ म्हणजे कोण? ज्याच्या इंद्रिय ताब्यात आहे तो गोपाळ. आणि गवळण कोण? ज्यानं इंद्रियाला वळण लावलेलं आहे ती गवळण. आपल्या इंद्रियाला आहे का वळण?
आपल्या इंद्रियाला. महिलांनो, तुम्ही गवळणी आहात का? गोपाळांच्या गवळणी आहात का? जर असले तर तुमच्या इंद्रियाला काय पाहिजे? वळण पाहिजे. काय पाहिजे? वळण. हाय वळण का नुसतं डोळ्याला वळण देताय? जातात त्या केस तोडून येते ॲग्रो करून, डोळ्याला वळण लावलं. असलं वळण नाही. मग डोळ्यांना फक्त भगवंताकडे पाण्याचं वळण लावलं. आता गंमत अशी आहे, आपल्यावरतीच आपल्या लेकरांचं बी अवलंबून असतं. गोकुळामध्ये गवळणी कशा होत्या? ज्यांचं देवावरती नितांत प्रेम होतं. गवळणी कशा होत्या? ज्यांचं देवावरती नितांत प्रेम होतं. ती देवाची वाटच बघत होत्या, कधी देव गोकुळात येणार, वाट बघत होत्या. कारण त्या देवाच्या भेटीसाठी जन्माला आल्या होत्या. आणि त्यांचा जेवढा खटाटोप होता तेवढा सगळ्या देवाच्या भेटीसाठीच होता. आलं लक्षामध्ये? आणि गोपाळांचा बी खटाटोप कशासाठी होता? देवाच्या भेटीसाठीच होता. आता आपला खटाटोप कशासाठी चाललाय काही कळत नाही. एका गाड्याच्या 2 गाड्या व्हावात का? तर राव द्या, घुसावलं पाणी खाल्लं. ती बसलीच नाही पाहिजे. विठ्ठला विठ्ठला बसल्यावर कीर्तन ऐका त्यांना. त्यांना बसूनच द्यायची नाही. मी त्यांनी कीर्तन बी ऐकलं नाही आणि राजाराम बाबाचं बी खावलं नाही का? ते एखादा माळकरी झाला याच्या हातून म्हणजे मग घोटाळा होईल ना. राष्ट्रपती पारितोषिक नाही मिळायचं का त्याला? अशी तर असू दे. अशा ज्याला भगवंताचा छंद आहे अशा गोपाळांसाठी आणि ज्यांनी इंद्रियातला वळण लावलेला आहे अशा गवळणींसाठी भगवान परमात्मा कुठे आले? गोकुळात आहे. रात्री जन्म झालेला आहे देवाचा आणि सकाळच्या पारी कुठे आलेले आहेत? गोकुळात. कुणी? वसुदेवानी टोपलीमध्ये घालून गोकुळामध्ये आणि नंद यशोदेच्या तिथं त्यांना आणून सोडलं. मायेला घेऊन गेलेले आहेत पुन्हा मथुरेत. आणि भगवंत आणि सगळ्या गवळणींना कळलं सकाळच्या पारी. तुम्हाला कधी कळलं? तुम्ही तर 11 वाजता टेकत आले. तुम्हाला कधी कळलं? देव जन्माला आला तुम्हाला कधी कळलं? दुपारी 11 वाजता. त्या गवळणीला कळलं कधी? सकाळी सकाळी एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते, गवळण गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदे. एक धावे एकी पुढे. आता ही गंगूबाई चालली ती कीर्तनाला. सकुबाई बनली कुठे चालली का? त्या राजारामाचं कीर्तन आहे ना सकाळच्या पारी तिकडे चालले. झाडे मग त्याचं काय ऐकत? ये इकडे. मी श्री काढली अशा होत्या का गवळणी? ती कीर्तनाला चालली तिथं तिला हिथं ही नाही गेली तिला नाही जाऊ दिली. अशा गवळणी नव्हत्या. मग एक धावे एकी पुढे. कळलं भगवान परमात्मा गोकुळामध्ये आलेले आहे. कळल्याबरोबर गवळणीची रिॲक्शन आहे. काय रिॲक्शन आहे? का तिला निवडून बसत इथं? रिॲक्शन आहे ताटात सुंटावडं घेतलेलं आहे आणि सगळ्याला सुंटावडं वाटत सुटलेले आहे. सगळ्याला एक धावे एकी पुढे ताटी वाटी सुंटावडे.
ताटी वाटी म्हणजे वाटीत आणि ताटात नाही, ताटात सुंटावडा घेऊन वाटत होतं असं आहे ती. हा, आपल्याला सुंटावडा तर जाऊ द्याच बरोबर, याला हे नाही येणार नाही तर आपल्याच्या काय, पण त्या गवळणी अशा होत्या. तुम्हाला बी तशी पुढच्या वर्षीपासून वळण लागलं पाहिजे. हा, भगवान परमात्मा रात्री आपल्या गावात जन्माला आलेत ना, मग सकाळच्या पारी आता बघायला जायचंय. कसं जायचंय, किती आनंद पाहिजे. आनंदुरे 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 आजी आनंदुरे सवायाभ्यंतरी अवघा परमानंदुरे. परमानंद झाला. आता तुम्ही म्हणता परमानंद कशाला म्हणते, आनंद माहितीये बा मला, पोरगा झाला की आनंद होतो बरोबर, साधारणतः पोरगा झाल्यावर आनंद होतो, पण परमानंद म्हणजे काय. परमानंद म्हणजे आनंदाचं उच्चतम टोक, ज्याला आपण परमानंद म्हणतो. तुमच्या नदीला दरवर्षी साधारणतः पाणी किती येतं, म्हणजे तुमची काय खूण असेल ना तिथपर्यंत पाणी येतं बरोबर, पण या वेळेस पाणी आलं पार करायलाच लागलं, त्याला म्हणायचं परम पाणी आलं. तसं परमानंद झाला, काठोकाठ तळ बदल परमानंद. कळलं आता, आनंदाचं उच्चतम स्वरूप आहे. आनंदुरे आले आनंदुरे. गवळणी सगळ्या देवाला बघायला, कुठं देवाला बघायला. बरं बघाय कशा चालल्या होत्या त्या, अशा चालल्या होत्या का, अशा चालल्या होत्या का, नाही, बघायला कशा चालली, एक धागे एक पुढे, एक तिच्या पुढं दुसरी, तिच्या पुढं तिसरी. किती आनंद बघा. आपल्याला तेवढा देवादेव आनंद व्हायला पाहिजे. गोकुळाष्टमी आली, आपल्याला तेवढा आनंद झाला पाहिजे. तेव्हा आपण सुद्धा गवळणी शोभू, तेव्हा आपण सुद्धा गोपाळ शोभू. नाहीतर नुसत्या नावाच्या गवळणीला काही करायचं नाही. बरं गेल्या तिथं गवळणी सगळ्या. गवळणी गेल्याच्या नंतर देव पाळण्यात झोपलेले होते. कशात झोपले होते, पाळण्यात झोपले. तुम्ही पंढरपूरला जाता का, पंढरपूरला जातात, बरीच जातात. देवाला बघितलं का कधी, हा देवाला बघितलं का, मग माघारी कस काय आले, पाय पाय गेले आणि पाय पाय आले, पण बघितलं देवाला तसेच आले माघारी. हाय की नाही, बाजारला गेले, बाजार बघितला आणि माघारी आले. बाजारला गेले पण बाजार बघितला आणि माघारी आले. एक जण बाजारला तर गेला का, गेलतो ना, आणि मग भाजीला काय आणलं का, नाही फक्त बघून आलो. बघून जमतं का ते, मग घेऊन यायला नको का. गवळणी गेल्या देवाला बघायला, पण कशा गेल्या, नटापटा करून गेल्या. कशा गेल्या बघायला देवाला, नटापटा. कसा नटापटा होता त्यांचा सांगत होतो मला मी. कंपनी
देवाला बघायला चालल्यात बरं का. कशा चालल्यात? नटापटा केला पण कसा? कंपाळी काजळ डोळ्यात कुंकू. कपाळाला काय लावलं? एवढ्या बावरल्या. तुम्ही बावरता का नाही कधी? निदान गोकुळ असतं मला तरी बावरावा, माणसासाठी देवासाठी तरी बावरावा. नका संसारासाठी बावरू, पण देवासाठी तरी बावरावा. काय काय लोक परपंचासाठीच लय बावरलेले असतात नाही का. मायंदोळी लग्नाला तर काय 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 बावरलेले असतात. एक जणाची बायको गेली माहेराला. आता माहेराला गेली तर तिने दिला होता वार त्याला यायला गुरुवार, म्हणजे येईन गुरुवारी. आता गुरुवारच्या दिवशी याला दम निघावा का नाही? शिव म्हणला कशी येईनाच कशी. कधी? दुपारच्या सकाळच्या 9 वाजता. आता 9 वाजता मुराडी येत का? येईनाच कशी? 3 वाजेपर्यंत हा गावच्या देवळाव चढला. किती वाजेपर्यंत? बायकोसाठी किती बावरला बघा ना. देवळाव चढला. देवळावून इष्टी दिसाना आलेली. मग हा कळसाव चढला आणि इष्टी बघता बघता कळसावून साठला. खाली पडला असा मनक्यात गेला भिडी. कोणासाठी बावरला? देवासाठी बावराव का? देवासाठी. देवासाठी कुणी बावरत? परपंचासाठी सगळे बावरतात, पण गवळणी कुणासाठी बावरल्या? देवासाठी बावरल्या. आणि काय केलं त्यांनी? नटापटा केला पण उलटाच केला. कंपाळी काजळ डोळ्यात, कपाळाला काजळ लावलं, डोळ्यात कुकू घातलं आणि हळदीने मला वाट भरी रे, मन मोहिले रे देवा, मन मोहिले रे देवा, मन मोहिले. हरी तुझ्या मुरलीचा माई देवा, तुझ्या मुरलीचा माई मन मोहिले रे देवा, मन मोहिले रे, मन मोहिले रे देवा, मन मोहिले रे. एक जण दार काढाय निघाली ती गोठ्याकडं आणि तिला सांगितलं एका गोळगी. आता म्हणली तर ऐकलं का? म्हणले काय? गवळण सांगते गवळणीला न पुत्र झाला यशोदेला, यशोदेला मुलगा झाला असं ऐकल्या बरोबर ती इतकी बावरली. काय करावं काय नाही तिला सुचाना. मग तिने काय केलं? गाईची वासरे म्हशीला सोडली. गाईचं वासरू पाजाय कोणाला लागली? म्हशीला. म्हशीचे पारडू गाईला पाजले आणि दार काढाय कोणा खाली बसली? बैला खाली. पुन्हा खाली बैलाची धार कशी काढू रे, मन मोहिले रे देवा, मन मोहिले, मन मोहिले रे देवा, मन मोहिले. हरी तुझ्या मुरलीचा माई कान्हा, तुझ्या मुरलीचा माई मन मोहिले रे देवा, मन मोहिले रे, मन मोहिले रे देवा, मन मोहिले रे. एकच नोंदणी पूर्ण केले, एकच नोंदणी पूर्ण केले, एकच नोंदणी पूर्ण केले. एकच नोंदणी पूर्ण केले. हरिचरणाची चित्तवाही दे, हरिचरणाची चित्तवाही दे, मन मोहिले रे देवा, मन मोहिले रे, मन मोहिले रे देवा, मन मोहिले एकच नोंदणी पूर्ण केले. गुरुची कृपा व्हावी लागते तेव्हा असं होते, नाही तर होत. अशा गवळणी आणि असा नटापटा करून, नटापटा कळला का नाही कळला? अशा त्या बावरल्या होत्या. आपलं जिथले तिथे हे सगळं टोपीच्या जागा.
पायजामेच्या जाग्यावर वरून कडक इस्त्रीची कापडं बिपडं घालून आपण जिथल्या तिथं आलो. म्हणजे आपण बावारलो नाही, देवासाठी बावारलो नाही. देवासाठीचं प्रेम गवळणीमध्ये एवढं होतं की त्या गवळणी बावरल्या. अशी गवळण राधा बावरली. हा, घागर घेऊन यमुनेशी जाता डोईवर घागर पाझरली. अशी गवळण राधा बावरली. गवळणीत गवळण होती राधा. साऱ्या गवळणी बघायला गेल्या, पाळण्यात देव झोपलेली. आणि सगळ्या गवळणी गर्दी केली गवळणींनी. देवानं फक्त एकदा डोळं उघडलं आणि डोळं उघडल्या बरोबर पा देवानं एकदा पाण्यात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही पंढरपूरला गेले, देव बघून आले का घेऊन आले? हा, देव बघून आले. बाजार बघून येता का घेऊन येता? मग बाजार जर घेऊन येता, नवरी बघून येता का घेऊन येता? नवरी बायको बघाय गेला मोकळाच मागायला आला. नवरी बघायचीच हे आणण्यासाठी असते. तसं देव पाहायचा असतो. तो कशासाठी असतो? आणण्यासाठी. पण देव काय हातात आणतात का, पायात आणतात का? नाही. देव कुठं आणतात? देव हृदयामध्ये आणतात. देव कुठं आणतात? देव हृदयामध्ये आणतात. आपण गेलो, देव बघितला बरं का. पण तुकाराम महाराज म्हणले, मला देव बघितल्यावर काय झालं सांगू का तुम्हाला? देव पावयासी गेलो, 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 देव पावयासी गेलो. देव पावयासी गेलो, तेथे देव भोवती गेलो, देव पावयासी गेलो, तेथे देव भोवती, तेथे देव भोवती गेलो. देव माझावी देवाचा, देव माझावी देवाचा. देव पावयासी गेलो, तेथे देव भोवती गेलो, देव पावयासी गेलो, तेथे तेथे देव भोवती गेलो. देव माझावी देवाचा, देव माझावी देवाचा, देव आपण काम करतो बरं का, पण व्यवस्थित करीत नाही. त्याच्यामुळे घोटाळा व्हायची शक्यता असते. देव पाहायला गेल्यावर देव घेऊन आलं पाहिजे, पहिली गोष्ट. पण आपण काम काय व्यवस्थित करीत नाही. आपलं काम म्हणजे लक्ष एकीकडं ना आपण एकीकडं. गेलाय पंढरपूरला, पण घोंगडी आणतोय, बांगडी आणतोय, पण देव काय आणली ना. देव म्हणतोय घोंगडीसाठी आणतोय, ती काय मरू जातो. घोंगडीने बांगडीने वळा केल्या तर काही घेऊन चाललंय, जाऊ द्या, ते माझ्यासाठी आलंच नव्हतं. पण काम लक्षपूर्वक केलं पाहिजे. लक्ष एकावरच पाहिजे. बरं, एक काय झालं, तुमच्या गावासारखंच गाव होतं. गडी बसलो होतो जरा पारावर, गप्पा हानी झाली. म्हणलेला का आपल्या त्या वरच्या रानात ते पिपळ आहे ना मोठा, लय मोठं खैशी त्याच्यावर, लय मोठा खैशी पिपळाच्या झाडावर. एक जण असाच होता, ते म्हणलं अरे पिपळाच्या झाडावर खैसन बी खैस नसतात आणि भूत नसतात आणि काही नसतं. आता आपण नाही म्हणतो कोरोना नसतोय, पण असतोय का नसतोय? ज्याला माहिती त्याला माहिती, आणि ज्याला झाला नाही तो म्हणतो काय काय कोरोना. ज्याला माहिती तो कुठं तो मरायला लागलाय, बळबळ आणला त्याला, ती मुष्क घातल्याशिवाय आता बाहेर जातच नाही. मात्र तिकडं म्हणतो खरं आहे, त्याला माहिती नाही काय. तर तू एक जण म्हणला काय त्याला खैसन करायचं काय आलंय म्हणला, काही सांगतो आपला तुझा. अरे म्हणला खरंच खैशी तिथं नाही नाही म्हणला, भूत भीत काही नसतात. मग म्हणला आमुशीच्या दिवशी जाऊन तिथं खुटी ठोकून येशील का पिपळाच्या खाली? तू गेलता म्हणून सिद्ध होईल ना, मग तू खुटी ठोकून ये जा. म्हणला जातोच म्हणला. आमुशीच्या दिवशी म्हणला पिपळाच्या खाली खोटी हाणून येणार म्हणला, येणार 100%. गेला गडीन काय आता त्याला काय द्यावं नाही का? जरी एखादा
म्हणला कोरोना नाही तर त्याला का देव नाही का शिकल्यावर त्याच्या पुढे जाऊन बघा शिकला तुम्ही शिकल्याबरोबर बिया आहेच काही नाही तसं त्याच्या मनात बी खायसाचा बिया होता पण ह्यांच्या पुढे आपली उगाच दादागिरी दाखवा आता लक्षपूर्वक काम करायला पाहिजे ना गेला तिथं बिचारा खुटी घेऊन गेला दगड बी घेतला एवढा खुटी ठोकायला आणि इकडं तिकडं लक्ष बाहेर आणि बसला खाली इतकी लांब खाली खुटी हाणली आणि खुटी हाणल्या माग वळल्या बरोबर चालायला लागणार तर द्वातार फार कोणी त्याच वडलं खुटीतच गुतलं खुटीच द्वातारा आणली होती गाडी आणि खुटी द्वातार मधून दरम्या तिथंच गाभरा झाला आणि डोळ पांढर खरा खैस होता का खरा खैस नव्हता याच्या मनातच खैस होता काम लक्षपूर्वक केलं तुम्ही पंढरपूरला जाता लक्ष कुणावर ठेवता देवावर ठेवावं का खेटराव ठेवावा आईला चेपल्या बाहेर ठेवल्या त्याच्याला काय होते हो लक्ष कुठं खेटराजवळ देव काय खेटर सांभाळाय तुमचं देवा खेटर चोरीला जाऊन देऊ नको बाबा आलोय बळबळ दर्शन लक्ष नाही मग लक्ष कुठं पाहिजे लक्ष लावणी अंतरी लक्ष लावणी अंतरी लक्ष लावणी अंतरी कृष्णा पाहती नर नारी श्रीकृष्णाला पाहिलं आणि किती ते सावळं रूप पलंगात झोपलेलं त्या पाळण्यात झोपलेलं भगवान परमात्म्याला पाहिल्याबरोबर गवळणीची काय अवस्था झाली गवळण राहिली नाही मग ती कृष्ण झाली देव पावयाशी गेलो तेथे देवची होऊन ठेलो हा माऊली ज्ञानोबरांनी देवाला पाहिलं माऊलींचा अनुभव आहे या कुळ माझे गेले श्रीरंगा वाचुनी अनुनीने सगळ्यांचा विषय एकच कोण श्रीकृष्ण सगळ्यांचा विषय कृष्ण गवळणीचा विषय कृष्ण आणि गोपाळांचाही विषय कृष्ण इतका आनंद त्या गोपाळांना आणि गवळणीला झाला
एवढा आनंद गोकुळातल्या जनतेला झाला. किती गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा हो 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 गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा हो गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. तुम्ही रात्रीच्या धरून सुख घेतले ना, आनंद घेतलाय का नाही कार्यक्रमाचा, हे तरी कमी. तरी एवढं नियोजन जमलं का नाही मला माहित नाही, मी बाहेर गेलेलं असल्यामुळं. बघू पुढल्या वर्षी आणखीन जोरदार नियोजन करून आनंद घ्यायचा, दिदी वगैरे काढायची, एक आनंद घ्यायचा. किती आनंद त्या गोकुळातल्या लोकांना झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. अंत नाही, पार नाही आणि लिहू तर शकतच नाही, एवढंच सुख झालं. आणि विषय काय आहे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. नराला आनंद झाला म्हणजे पुरुषालाही झाला आणि नारीलाही आनंद झाला. आणि म्हणून त्या एकच विषय त्यांचा देवाला पाहायला जायचा. दररोज गवळणी काय करायच्या, काहीतरी. आता गवळणीमध्ये 3 प्रकार आहे. पहिली गवळण आहे सासू, दुसरी गवळण आहे सून आणि तिसरी गवळण आहे लेक. या 3 गवळणी आहेत. आता लेक आहे स्वतंत्र, सासू आहे स्वतंत्र, लेक आहे अर्ध स्वतंत्र आणि सून आहे परतंत्र. आता ज्या परतंत्र सुना आहेत त्यांना देवाला पाहिजे, अडचणच निर्माण व्हायची. मग त्या काय करायच्या आहे, त्या पाणी ओतून द्यायच्या देव्यातलं आणि सासूबाईला सांगायच्या पाणी संपलं. मग ती म्हणायची जा यमुनेवरून घेऊन ये. आणि यमुनेला जाताना नेमका भगवान परमात्मा अंगणामध्ये खेळत असलेल्या त्या गवळणी पाहायच्या. पायासाठी एवढा उपयोग. काय काय तर देवाच्या आईला साडी सांगायला जायच्या, खोडी सांगायला जायच्या देवाचा पाय. आता उद्देश काय आहे, देवाला पायचा उद्देश आहे, साडी सांगायचा उद्देश नाही. पण साडी सांगणं हे निमित्त आहे आणि पायचा कुणाला, देवाला. आणि मग त्या गवळणी यशोदेकडे जायच्या. यशोदे काय सांगावं आता तुझं हे पोरग इतकं खोड्या करतंय, इतकं खोड्या करतंय. यशोदा म्हणायची माझं एवढीचं पोरग आणि नातूंच्या खोड्या करा तुमच्या घरी येतं का. म्हणजे काय सांगायचे यशोदे, तुझं दिसतंय एवढीच पण तिथे आघावे व्हा, लईच अवघड काम आहे व्हा. बाळ सगुण गुणाच
तुम्हाला सण होणार. यशोदा म्हणायची बळ सगुण गुणाचं चाल, बळ सगुण गुणाचं चाल, बळ दिसतंय गोजीरवान, बळ दिसतंय गोजीरवान, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने, काय गारानं सांगता म्हणले एवढी एवढीच पोरग माझं. अगं म्हणले एवढीच नाही, काल त्याला आमच्या घरी आला होता. किती वाजले? हा मला सांगत का, नाहीतर लोक गडबडायचे पुन्हा तिकडे. हा अगं म्हणली काल आमच्या घरी आला, लोणी खाल्लं म्हणली, आणि लोणी खाऊन खरकट माझ्या तोंडाला पुसलं यांनी, आणि माझ्या सासूला जाऊन सांगितलं तुझी सून चोरून लोणी खाती आणि माझ्या वाळगीची. माझ्या सासूने इतकं मारलं मला, काय सांगू तुला यशोदे. यशोदा म्हणली माझं पोरग लोणी खायला तुझ्या इथं जाईल का? कसं जाईल म्हणले, 9 लाख गाय आहेत माझ्याजवळ. किती? 9 लक्ष गाय आहेत. आता तुमच्या इटाचं कारखाना आहेत का नाही? तुम्ही घर बांधायचं म्हणलं इटा दुसऱ्याकडून खरेदी करताल का? नाही. म्हणजे इटाच आमच्या आहेत म्हणल्यावर आम्ही काय दुसऱ्याकडे जाऊ? तसं यशोदा म्हणती 9 लाख गाय आहेत माझ्याजवळ, लोणी एवढं निघत म्हणली. आता काय सांगू, त्या लोण्यात खचून पारडू मेलं म्हशीचं, एवढं लोणी. किती? आणि तू म्हणती तुझं पोरग माझ्या इकडे लोणी खायला आलं. तुम्ही खाऊ ना लोण्याचा, तुम्ही खाऊ ना लोण्याचा, तुम्ही खाऊ ना लोण्याचा, तुम्ही खाऊ ना लोण्याचा. सांगायला आल्या मोठ्या, तुम्हीच लोण्याचा गोळा खात असता आणि भगवंतावर आळ घेत असता. पण गवळणी कशासाठी यायच्या? चुकली सांगायला नव्हत्या येत, बघायला यायच्या देवाला. किती आनंद त्यांना असायचा, किती आनंद. अभंगाचं 3रं वचन. बुडिया तोरणे तोरणे बुडिया तोरणे, बुडिया तोरणे तोरणे बुडिया तोरणे, बुडिया तोरणे बुडिया तोरणे, बुडिया तोरणे.
करती करती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदा घरी आनंद द्या नरनारी विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरडारे गुढिया तोरणे करती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारे देव गोकुळामध्ये आले. तुम्हाला गोपाळ समजलं? कुणासाठी आले? गोपाळासाठी. कुणासाठी आले? गवळणीसाठी आले. गवळणी ह्या गोपाळ तुम्ही आपल्यासाठी सगळ्यासाठी देव गोकुळात आले. मग आता आपण काय झालं पाहिजे? गोपाळन गवळणी झालं पाहिजे ना. आणि गोपाळ कोणाला म्हणायचं तेही सांगितलं, गवळणी कोणाला म्हणायचं तेही सांगितलं. भगवान परमात्म्याने त्यांच्यासाठी खास अवतार धरला. कोणासाठी? त्या गवळणीसाठी. पवित्राय साधूना विनाशाय च दीर्घिका धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आणि अशा या पवित्र साधूंसाठी देवाना अवतार आपल्यासाठी धरलेला आहे. म्हणून आपण देवाचं भक्त होणं गरजेचं आहे. हा, भक्त होणार का नाही होणार? हा, भक्त झालं पाहिजे. आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही रात्री सुंदर कार्यक्रम केला. आताही आपल्याला थोडा वेळ झाला बरं का पावसामुळं. असो, जितकं मला सांगायचं तितकं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अजून बराच कथा म्हणजे काही साधन आहे. देवाचं लीला चरित्र जर ऐकायचं म्हणतं ना, तुम्ही श्रीकृष्ण मालिका बघितली का? जवळजवळ अख्खी श्रीकृष्ण मालिका भगवंताच्या चरित्रावरती आहे. एवढं मोठं चरित्र आहे. म्हणून मी तुम्हाला संक्षिप्त चरित्र. आता हा काला कुठं केला? आपण जो काला करतो हा कुठं केला नेमका देवानं? तर देवाने दोन जागी काला केलेला आहे. एका जागी गवळणींचा काला केलेला आहे, त्याला रास क्रीडा असं म्हणतात. आणि दुसऱ्या जागेवर गोपाळांचा काला केला. कुठं? यमुनेच्या वाळवंटामध्ये. ज्यावेळेस भगवान परमात्मा आणि गाया चारायला वाळवंटामध्ये गेलेले आहेत, गाया चरायला लागलेल्या आहेत, त्यावेळेस साऱ्या गोपाळांना बोलून घेतलं. बसा, तुमच्या शिदोऱ्या आणा, तुमच्या शिदोऱ्या आणा. सगळ्याच्या शिदोऱ्या एक केल्या. कुणाची कसली असो. एक गोपाळ गरीब होता, त्याची शिदोरी ही मिरची चटणी असेल नाही का? आपण सगळ्याची मिळून घेतोच ना. सगळेजण आपण लाया घेऊन येतो का नाही? हा, तसं लाई होऊन यायचे. काय होऊन यायचे? काला करायचा असेल तर काय झालं पाहिजे? लाई. आता काल्याचं मोठं चरित्र आहे आणखी. परंतु खऱ्या अर्थानं काला असा भगवान परमात्म्याने केला. आणि त्या यशोदेला सुद्धा देव कळले नाही. यशोदा सुद्धा म्हणायची माझा कृष्ण. म्हणजे जसं आपण आपल्या पोराला पोरग समजतो तशी यशोदा सुद्धा. पण एक दिवस काय झालं, आणि भगवान परमात्मा माती खात होते. आणि ते बलराम दादाने पाहिलं. बलराम दादाने पाहिल्याच्या नंतर ती बलराम दादा यशोदेकडे पळत पळत गेले. आई आई, कृष्णा माती खात होती. यशोदा पळू पळू गेली, देवाच्या कानाला धरलं. माती खातो कृष्णा. कृष्ण सांगतात आई 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 कादली म्याती, आई 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 कादली म्याती, आई 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 कादली म्याती, आई 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 कादली म्याती. हे बलरामाला खोट बोलतो हे बलरामाला खोट बोलतो आई
देवानं तोंड उघडल्याबरोबर मुख पसरवली दावी मातेला, मुख पसरवली दावी मातेला. काय झालं? ब्रह्मांड दाविले तयामध्ये, ब्रह्मांड दाखवलं तोंडात. लीला आहे देवाची. ब्रह्मांड त्या यशोदेला दावलं, ती यशोदा बेशुद्धच पडली. भया म्हणजे माया पोराला बोताने जापटलं का काय काय तोंडात बाया त्याच्या काही दिसत होतं. म्हणली गणपतीला नवस केला, गणपती बाप्पा पोराला माझ्या बरं वाटू दे. चतुर्थी घाली ना, आता हाच देवाचा देव सगळ्या. चतुर्थी जरी तुझी बनली, मोदक करीन परात. खंडोबाला नवस केला, खंडोबा पोराला माझ्या बरं वाटू दे. जागरण गोंधळ घाली. मग महिनाभर देवाने काही चमत्कार केला नाही. यशोदेला वाटलं बरं वाटलं आता चतुर्थी करायला पाहिजे. आणि एवढं मोदक केलं यशोदेने. गणपतीच्या पुढे नेऊन ठेवलं. कृष्णाला बी संग घेऊन गेली. आणि कृष्णाला संग घेऊन गेल्यानंतर यशोदा कृष्णाला म्हणली, काना इथं बस बरं तू या मोदकाला राखा. हा मी जरा काड्या पेटी घेऊन गेली घरी. काड्या पेटी राहिली गेली काड्या पेटी आणायला. तेवढ्याच देवानं कृष्णाला विचारलं गणपती बाप्पाला, म्हणजे गणोबा हो गणोबा म्हणजे काय मोदक तुमच्या बापाचं का माझ्या बापाचं? गणोबा म्हणजे तुमच्याच बापाचं, पण मी खाऊन देणार नाही. आज चतुर्थी माझी, माझ्यासाठी मोदक येत. म्हणजे बघ आडवा येऊन देव आडवे आले. गणपती बी खाल्ला. कुणी? कृष्णाने. उंदीर आडवा आला तो बी खाल्ला. आणि मोदक आलं ते बी सगळं खाल्लं. पण लाटलाट 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 कापत उभं राहिलं. तेवढ्यात यशोदा आले. म्हणजे का नाही? अरे इथलं मोदक काय झालं रे? म्हणले योग मोठ्या डेअरीवाला बाबा आला होता. म्हणली सोंड होती त्याला अशी. आणि त्यांनी सगळं मोदक खाल्लं. मी आडवा यायला लागलो तर म्हणजे तुला बी खाऊन टाकली. मला जे भीती वाटली बघा. यशोदा ती आई म्हणजे काय सांगायची. आपल्या आईला कधी वाटतं का समजा सांगायला कोणी आलं आपली चाडी आपल्या आईला, तर आपल्या आई का कोणा संग बांधती? त्याच्याच संग बांधती आई येते. बरोबर ना? मग म्हणजे जाऊ दे असू खाऊ दे. गणपतीने खाल्लं तर आता खंडोबाचं जागरण करायचं ठरलं. म्हणजे जागरण बी करायचं तर गुल केलं. पोराला बरं वाटलं की मग जागरण करायचं ठरलं. पण जागरणाला गोंधळी काय मिळाला. म्हणजे गोंधळी कुठला बोलवावा? बऱ्याच चर्चा होतो. विचारणा केली. म्हणले देहूचा गोंधळी लय भारी. तुकाराम बुवा गोंधळी लय भारी, त्यांना बोलवा. मग पत्र लिहिले यशोदेने, आमच्या येथे श्रीहरी कृपे करून जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तरी तुम्ही तुमचा सगळ्या सरजामासहित यावे ही विनंती. कोणाला केली? तुकाराम महाराजाला. आणि मग काय तुकाराम महाराजांना तिकडं निरोप मिळल्याबरोबर तुकाराम महाराज सगळं घेऊन आले त्यांचं साहित्य. आणि यशोदेच्या आणि दारातच भगवंताचं मंदिर होतं. त्या मंदिरात गोंधळ बांधलेला आहे यशोदेचा. गोंधळी गोंधळी आले देऊचे गोंधळी आले गोंधळी गोंधळी आले देऊचे गोंधळी आले गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे आले गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे भक्त झाले गोंधळ. तुमचा घाला या गोंधळात हरिनाम सुंदर आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे. बघा कोणाचा गोंधळ घालायचा असला तर आज आम्ही बी लांबून आलो. त्या गोंधळाला बाकीचं काय लागत नाही हो. तुमचा घाला या गोंधळ वासुदेव हरी नाम संबळ. एक तुळशीची माळ बस आणि भगवंताचं नाम, काही लागत नाही दुसरं गोंधळ घालाय. बघा कोणाचा घालायचा असला तर. म्हणजे का हो महाराज तुमच्याकडे कापा कापी नाही चालत का तुमच्या गोंधळात? आमच्या गोंधळात कापा कापी असती, बकर कापी असतात. म्हणजे आमच्याकडे बी कापा कापी असती, पण आमची वेगळी कापा कापी. काय कापा कापी आहे? आमची कापा कापी आहे काम क्रोध बकरा माना पुजा रुखमाईचा बरा. काम क्रोध बकरा माना पुजा रुखमाईचा काम क्रोध बकरा माना पुजा रुखमाईचा बरा. काम क्रोध बकरा माना पुजा
अजून कसे आम्ही गोंधळी गोविंद गोपाळाची बेटी आणि तुम्ही कोणत्या मेळात येत आराध्याच्या मेळात येत का कोणाच्या मेळ्यात येत नेमकं इकडं गोविंद गोपाळाच्या मेळ्यात लागत मग काय काय म्हणजे तुकाराम बुवा मग आमच्या इथं गोंधळ करतात म्हणजे बिलकुल नाही मग आमचा गोंधळ कुठं बी नसतो म्हणले मग जिथं विठूचे गावलं तेथे तुकयाचा गोंधळ हे विठूचे गावलं तेथे तुकयाचा गोंधळ हे विठूचे गावलं तेथे तुकयाचा गोंधळ हे विठूचे गावलं तेथे तुकयाचा गोंधळ जिथं विठूचे गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाची आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाची गोंधळी गोविंद गोपाळाची आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाची संभोळेवाला काय पैसा मिळाला नाही का आपल्याला तो पुढच्या पार्टीला जरा चांगला हा संभोळेवाला नाही मस्त लागत तिथे आपलं नाही संभोळ आपण बी संभोळचे आता तुम्ही तर कीर्तन आहे ना तुम्ही म्हणता हे बी खरं संभोळ कशाला म्हणतात संभळ दोन पानं असतात ना अशी त्याला वाकडी काठी असते एक सरळ काठी असते हे की नाही इकडे बी वाजते ना वाकडी घुंबडूक सुंबडूक घुंबडूक सुंबडूक घुंबडूक सुंबडूक घुंबडूक सुंबडूक आणि ती सरळ काठी असते ती कुठं वाजते फक्त टिंग 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 आणि वाकडी हे बी खरं ते बी खरं हे बी खरं ते बी खरं आता कीर्तनात बसलाय ना हे बी खरं उद्या त्याला गोंधळाला गेला ना ते बी खरं जागरानं खरं कीर्तनानं खरं हे बी खरं ते बी खरं पण एक असतं असं सरळ असतं बघायचं वाकडं असतं ते म्हणतं दोन्ही खरं आणि सरळ असतं ते म्हणतं हेच खरं हेच खरं हेच खरं हेच खरं हेच खरं हेच खरं हेच तुम्ही कोण शकली गुंबडून सोबडून हेच खरं हेच खरं त्यांच्यातले बघा बा तुम्ही ठरवा आता मी काय सांगू हे बी खरं ते बी खरं हेच खरं हेच खरं हेच खरं संभळ येते आपण आहे का काय संभळ आम्ही लागा तुझं काम संभळ म्हणजे काय हे बी खरं त्यांनी बोलावलेलं बैठक बांध कुणाकडे दिसतोय त्याच्याकडे दिसतोय आणि त्यांनी बोलावलेलं बैठक बांध कुणाकडे दिसतोय त्याच्याकडेच दिसतोय हे बी खरं त्याला काही खरा म्हणत नाही आता कोणचं तरी या खरं म्हणा आहे का नाही देवालाच खरं म्हणा हेच खरं हेच खरं हा असो तुकाराम महाराज म्हणले तिथे विठूचे रावळ येथे तो खेळाचा गोंधळ तरी तुम्हाला गोंधळ विस्तारपूर्वक सांगता आला नाही वाजल्यात बरेचले आता पुन्हा कधीतरी चांगला विस्तारपूर्वक गोंधळ करू आपला तुमचा करायचा असेल तर बोला मला एक दिवस मी फार मोठा गोंधळी आहे मी नाशिकचा आहे नाशिकचे सद्गुरू होते आमचे हा त्यांचा गोंधळी मी बी काय साधा गोंधळी नाही ते देऊचे होते आमचे सद्गुरू नाशिकचे होते त्यांचा तिथला गोंधळ करू कधीतरी पण या ठिकाणी खरंच तुम्ही सुंदर कार्यक्रम राबवला आणि असाच गोपाळांचा काला भगवान परमात्म्यानं सगळ्या गोपाळांना एकत्र घेतलं आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी यमुनेच्या वळवंटामध्ये आणि सगळ्या गाया ज्यावेळेस चरायला लागल्या त्यावेळेस गोपाळांना एकत्र करून सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि त्या ठिकाणी आणि काला केला चिंकेला मविले दुरी होतो भारी गोई करे मुखा पसारो धारा ग्यारे दुईचा कोपरा तुम्ही भारे दुई करे धारा ग्यारे
एका कंठी धरिला कृष्णमणी अवघातनी एका वैष्णव एका मातुया कन्हातिका उत्तम लोकाला काला वाटू एका वैष्णव तुका म्हणे मंडळी आम्ही बळीवीर गाडे घाला वाटू एका गणेश्वरा माऊली नारायण माऊली गणेश्वर माऊली खऱ्या अर्थानं खूप सुंदर असा हा तुम्ही कार्यक्रम आयोजित केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा, कारण मी मगाशीच सांगितलं, अनुकूल परिस्थितीत केला जातो त्या परमार्थापेक्षा प्रतिकूल परिस्थितीमध्ये केला जातो तो परमार्थ श्रेष्ठ असतो. तुमच्या इकडं तसं माझं काही नेणं असतं, आमच्या मंडळीचं काकीतरी असतं. अनिलराव, कांतीलाल भाऊ, गोकुळ भाऊ सगळे बोलवतात काकींना सुद्धा आणि खूप आमच्यावरती प्रेम करतात. आणि या वर्षीचा काला माझ्या हाताने झाला की माझं मी परम भाग्य समजतो. तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळी, तुमचं अंतःकरणापासून या ठिकाणी मी आभार मानतो.